जी त्यांची मित्र पक्ष आहेत, म्हणजे शिवसेना जी शिंदे साहेबांची आहे की अजितदादांची जी राष्ट्रवादी आहे, सातत्यानं हे पक्ष कसे कमजोर होतील, त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांचे जे नेते आहेत ते आपल्या पक्षात कसे येतील, या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम चालू आहे. त्याच्यामुळे साहजिकच सर्व मित्र पक्षाचे सर्व नेते मंडळी फार अस्वस्थ आहेत. अनेक आमदारांची तुम्ही रिॲक्शन ऐकले, अनेक आमदार आमचे ते सुद्धा आम्हाला सांगतात की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमचा पक्ष कमकुवत करण्याचं काम त्या निमित्तानं हा पक्ष करते आहे. आम्ही त्यांचे मित्र पक्ष आहोत आणि अशा पद्धतीनं हे वातावरण त्या तिन्ही पक्षामध्ये आहे. त्याच्यामुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांनी गैरहजर राहण्याचा निर्णय घेतलेला दिसतो. बिलकुल. मात्र आदित्य ठाकरेंनी सुद्धा टीका केलेली आहे की हे महाराष्ट्राचा आणि जनतेचा अपमान आहे. खरंच तुम्हाला काय वाटतं? नाही, ठीक आहे आदित्य ठाकरे केली, बरोबर आहे. कारण की आज मंत्रिमंडळाची अतिशय महत्वाची बैठक हो आणि अशी जी काही त्यांची जे धुसफूस आहे ती त्यांची जी कोऑर्डिनेशन कमिटी मिटिंग आहे त्याच्यामध्ये जनरली चर्चा करतात. पण याच्यापेक्षा सुद्धा काही मोठा विषय असू शकतो असं मला वाटतं. त्याच्यामुळे बहुतेक सर्व शिवसेनेच्या मंत्र्यांनी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये गैरहजर राहण्याचं ठरवलं होतं. मात्र त्यातही तथ्य आहे की बाबा जी कॅबिनेट असते ती जनतेच्या प्रश्नांसाठी असते. मग पक्षांतर्गत कुरबुरींचं कारण देऊन कॅबिनेटला अनुपस्थित राहणं कितपत योग्य तुम्हाला वाटतं? म्हणजे कसं आहे की ज्या पद्धतीने मी सांगितलं की हे सगळं कोऑर्डिनेशन कमिटीचे विषय, पण त्याच्यापेक्षा सुद्धा मोठा विषय असू शकतो. त्याच्यामुळे कॅबिनेटच्या मिटिंगला गैरहजर राहिलं असं मला वाटतं. बरं अनिलजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांचं देखील एक ट्विट आलेलं आहे. ते म्हणतायत, भाजपनं मिंधे गँगची गाजराची पुंगी कधीच केली होती, आता फक्त ती मोडून खायला भाजपनं सुरुवात केली आहे इतकंच. या रुसूबाई रुसू कार्यक्रमाचा फटका मात्र महाराष्ट्राच्या जनतेला बसतोय, अशी टीका आपल्या ट्विटमधनं अंबादास दानवेंनी केली आहे. आदित्य ठाकरे आणि त्यानंतर अंबादास दानवे यांचं हे ट्विट. आज भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामधल्या कुरबुरीमुळे पक्षप्रवेशाच्या मुद्द्यावरनं जी काही नाराजी शिंदे गटाकडनं व्यक्त करण्यात आली होती आणि त्याची एक प्रकारे प्रतिक्रिया म्हणून आजच्या कॅबिनेटला ते हजरच राहिले नाहीत. या संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. विद्या चव्हाण आपल्यासोबत आहेत. विद्याताई, कॅबिनेटमध्ये जनतेचे प्रश्न सोडवले जातात, मात्र पक्षांतर्गत कुरबुरी आणि त्याचं कारण देऊन शिंदे गट आज म्हणजे ते शिंदेचे मंत्री कॅबिनेटला हजर राहिले नाहीत. काय प्रतिक्रिया? म्हणजे तीन पक्षांमध्ये किती आपलं हे एकमत आहे ते आपल्याला बघायला मिळतंय की ते स्वतःचे प्रश्न त्यांचे सुटत नाही, मंत्र्यांचे सुटत नाही, तर जनतेचे प्रश्न काय सोडवणार? जनतेच्या प्रश्नावरती सध्या पूर्णपणे साईडलाईनला केले. हे सरकार कायम निवडणुकांच्या मोडवरच असतं आणि त्यामुळे यांना काहीही जनतेची पडलेली नाहीये. त्यामुळे हे असं सांगावंसं वाटतं की जनतेने आता यांच्याकडनं फारशा अपेक्षा करू नये. फक्त निवडणुकांच्या पुरता त्यांना लोकांची मतदान आणि हे आठवतं, बाकी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे सरकार नाहीये. कारण यांच्या आपसामध्येच इतके मतभेद आहेत की हे मतभेद ते कधी सोडवणार आणि लोकांच्या प्रश्नाकडे कधी बघणार. तर एकदा यांनी म्हणजे उपमुख्यमंत्री दोन्ही आणि मुख्यमंत्री यांनी एकत्र बसून हे प्रश्न आधी सोडवावे आणि मग नंतर कॅबिनेटची मीटिंग घ्यावी असं मला वाटतं. हो, म्हणजे यामागचं कारण काय आहे तर महायुतीतलेच हे घटक पक्ष एकमेकांचे कार्यकर्ते नेते हे महायुतीतलेच घटक पक्ष एकमेकांच्या गळाला लागतायत आणि त्यातूनच शिंदेचे नेते हे भाजपने गळाला लावल्यानंतर शिंदे सेना ही आक्रमक झाली आहे किंवा नाराज झाली असं दिसतंय. त्यामुळे हे महायुतीत नेमकं काय चाललंय आणि हे कितपत योग्य आहे, त्याचा जनतेच्या प्रश्नांवरती परिणाम का, असा खरंच एक सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा प्रश्न विचारू शकतो. निश्चित. कारण त्यांनी आधी बसवून स्वतःचे प्रश्न सोडवले पाहिजे, मगच ते जनतेसाठी काहीतरी काम करू शकतील असं मला वाटतं. जी विद्याताई, धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बोललात. या संदर्भात आपण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार हे देखील आपल्या सोबत आहेत. वडेट्टीवारजी, काय चाललंय सरकारमध्ये? काय नाही, सगळं सत्तेची साठमारी आहे आणि हिश्श्यावरून भांडणं आहेत. ते मग सत्तेचा वाटा असो का निधीचा वाटा असो, आणि तो सगळे फायली अडवण्याचं काम सुरू झालेलं आहे.
एकमेकाची फायली अडवा फायली जिरवा असंही सुरू झालं आहे. त्यांच्या मंत्र्यांना निधी मिळत नाही, आमदारांना निधी मिळत नाही, ही जी ओरड आहे. मला वाटतं की या महायुतीतील वादाची आता पहिली ठिंगणी पडलेली आहे. ही ठिंगणी आता किती मोठा नुकसान करतंय, किती राग करतंय, हे आता येणाऱ्या काळात दिसेल. पण भारतीय जनता पक्षाची नीती स्पष्ट आहे, वापरा आणि फेका. आता वापरून झालंय, फेकण्याची तयारी सुरू झाली आहे. कारण त्यांना 2028 मध्ये हे दोनही मित्रपक्ष त्यांच्यासोबत नको आहेत. त्यांना स्वबळावर सत्ता स्थापन करू शकतात. बिहारची स्थिती जशी गेली तशी स्थिती महाराष्ट्राची निवडणुकीच्या निकालानंतर आहे. दोनही जरी नसले तरी स्वबळावर भारतीय जनता पक्ष सत्तेत राहू शकतो. त्यामुळे यांची गरज आहे तेवढीच वापरायची आणि त्यापेक्षा अधिक यांना वावरू द्यायचं नाही आणि वापरू द्यायचं नाही, वापरायचं पण नाही, असं ठरलेलं आहे. बरं, वडेट्टीवारजी, आतापर्यंत जर महायुतीतल्या कुठल्याही आमदाराकडनं मंत्र्यांकडनं जर काही चुका झाल्या काय झाल्या तर मुख्यमंत्री सांभाळून घेत होते. मात्र आता जे आहे ते पूर्णपणे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे एक प्रकारे हे कुठे या पुढे आपल्याला काय बघायला मिळणार हा प्रश्नच आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती. भाऊ, नेमकं काय चाललंय? शिवसेनेचे मंत्री तुमच्यावरती नाराज आहेत आणि कॅबिनेटला हजर राहत नाहीत, काय चाललंय नेमकं? नाही, असं आहे की जी माहिती मग तुमच्या माध्यमातून वाहिनीच्या माध्यमातून मिळत आहे त्यामध्ये पहिले भारतीय जनता पार्टीच्या काही नगरसेवकांचे प्रवेश हे शिवसेनेत झाले आणि मग निसर्गाचा नियम आहे, भारतीय जनता पार्टीच्या तिथच्या पदाधिकाऱ्यांनी म्हणूनच मग शिवसेनेचे काही लोक घेतलेत. पण मला व्यक्तिगत रीतीने एक गोष्ट अधोरेखांकित करायची आहे. एकनाथ शिंदे साहेब हे अशा पद्धतीने आपल्या मंत्र्यांना राग काढायला सांगतील का, तर या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. एकनाथ शिंदे साहेब एक समजदार नेते आहे आणि ते मंत्र्यांना असं सांगतील की तुम्ही अनुपस्थित राहा, मी उपस्थित राहतो, असं होणे शक्य नाही. एक मात्र गोष्ट घडण्याची शक्यता आहे. शिवसेनेमध्ये त्यांच्या नेत्यांनी आपापल्या मंत्र्यांना एक गोष्टीबद्दल खबरदारी घेण्यास सांगितली आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुमच्या मतदारसंघात तुमच्या भागामध्ये चांगले विजय प्राप्त झाले पाहिजे, पोट असला पाहिजे. आणि म्हणून स्क्रुटिनी असल्याने कदाचित ते सर्व जे मंत्री आहेत त्यांनी असा विचार केला असेल की मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज काही फारसे महत्वाचे विषय तसेही नाही आहे, मग आपण आपापल्या मतदारसंघात आपापल्या जिल्ह्यात आपल्या स्वतःच्या कार्यालयात बसून स्क्रुटिनीमध्ये कोणतीही गडबड होऊ नये. कारण काँग्रेसचा स्वभाव हा सिटिंग फिटिंगच्या राजकारणाचा आहे. ते फार अशा पद्धतीने लोकशाहीमध्ये आक्षेप घेऊन निवडणूक न लढवता जिंकण्यासाठी काही आपल्याला अनुकूलता मिळू शकते का असं पाहत असतात. त्याचा हा परिणाम असू शकतो. पण मी जे एकनाथ शिंदेसोबत काम केलं, शिंदे साहेब हे अशा पद्धतीचं राजकारण कदापिही करणार नाही. बरं, मात्र भाऊ तुम्ही आता तुमच्या पक्षाला आणि शिवसेनेला देखील सांभाळून घ्यायचं काम करताय. मात्र मग मुख्यमंत्री काय इतके चिडले की तुम्ही पक्षातले पक्षप्रवेश करून घेतलं तर ते चालतं, आम्ही केलं तर चालणार नाही, असं चालणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी इतकी कडक भूमिका का घ्यावी लागली? मग नाही, ती भूमिकाच यासाठी घेतली माझा की भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक तुम्ही घेतलात तेव्हा राधासुता कुठे गेला होता तुझा धर्म, एवढं मुख्यमंत्र्यांनी विचारलं. पण मी त्याचा संबंध मंत्रिमंडळाच्या बहिष्काराशी जोडू नये असं माझं मत आहे. कारण एकनाथ शिंदे साहेबांना जर अशा पद्धतीने आपला भाव व्यक्त करायचा असेल तर जनतेच्या प्रश्नासाठी मंत्रिमंडळ आहे, तिथं भाव व्यक्त करून थोडी होईल. पण हा काय पोरकटपणा आहे? तुम्ही आमचे नेते घेतलेत म्हणून आम्ही पण तुमचे नेते घेणार. राजकारणामध्ये याला पोरकटपणा म्हणत नाही, हीच प्रगल्भता राजकारणात असते. याला पोरकटपणा कसं म्हणता येईल? साधारणतः राजकारणामध्ये अशाच पद्धतीचं राजकारण आपण बघितलं आहे. तुम्ही भाषणं बघता, तुम्ही कृती बघता. आता यामध्ये समन्वय समितीची जी बैठक होईल त्यामध्ये हे प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा चर्चा होईल. आता जेव्हा मला माहिती आहे की शिवसेनेला हा प्रश्न विचारल्यावर त्यांचं उत्तर काय येईल, भारतीय जनता पार्टीला वाटतं कारण त्या भागामध्ये सध्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये मधुर संबंध नाही, हे खरं आहे. तिथं असणारे जे नेते आहेत त्या दोन्ही नेत्यांमध्ये, दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये मधुर संबंध नाही. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय जे म्हणाले ते बरोबर आहे ना. शेवटी तुम्ही 2 दिवसापूर्वी आमचे घेतले, आम्ही तुमचे घेतले, मग राग कशाचा आहे?
बरं, राग मग जर कशाचा? एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीने जर प्रश्न विचारला की कॅबिनेटची मीटिंग ही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असते, मग त्याला जर काही संबंधित मंत्री गैरहजर राहिले तर मग जनतेचे प्रश्न सुटणार कसे तुमच्या रागासमोर? म्हणूनच मी आता आपल्याला सांगितलं की शिवसेनेचे नेते प्रगल्भ आहेत, ते अशा बहिष्काराच्या अस्त्राचा उपयोग कदापिही करणार नाही. पण निवडणुकीत जनतेला योग्य प्रतिनिधित्व मिळावं, काँग्रेसच्या हातात आपल्या भागातल्या या स्थानिक स्वराज्य संस्था जाऊ नये म्हणून महत्वाचे विषय मंत्रिमंडळात नाही या एका हेतूने स्क्रुटिनीचा दिवस असल्याने ते आपापल्या भागात थांबले असतील तर तेही जनतेसाठीच आहे. शेवटी कसायाच्या हाती जनतेला जाऊ द्यायचं नसतं. बरं, ठीक आहे. धन्यवाद सुधीर मुनगंटीवारजी, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल.